मित्रांनो, आर.टी.चे प्रवेश सुरू झालेले आहे। आर.टी प्रवेश आता 2 आठवडे चालणार आहे। 14 ते 27 जानेवारीपर्यंत डेडलाईन आहे। याच्यामध्ये 226 शाळांची अमरावती जिल्ह्यामध्ये जी आहे नोंदणी झालेली आहे। इतर जिल्ह्यांची जी आहे तुम्हाला त्या वेबसाईटवरती सर्व जिल्ह्यांची किती शाळा नोंदणी आणि किती जागा आहे हे बघायला मिळते। यासाठी यांनी पोर्टल चालू केलेला आहे student.maharashtra.gov.in ह्या पोर्टलवरती तुम्हाला जे आहे अर्ज करता येणार आहे। अर्ज आता करायसाठी जी आहे ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे। 14 ते 27 जानेवारीपर्यंत नोंदणी असणार आहे। काय संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया। त्या अगोदर नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। तर बघा, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि वंचित घटकांमधील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात खाजगी शाळांमध्ये आर.टी प्रवेश प्रक्रियाही राबवण्यात येत असते। जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जागा वाढलेल्या आहे, परंतु मागील काही वर्षात जागा मोठ्या प्रमाणाने रिक्त राहत असल्याने शैक्षणिक वर्ष 25-26 मधील प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया मंगळवारी म्हणजे 14 जानेवारीपासून सुरू झाली आहे। आता 27 जानेवारीपर्यंत ही 2 आठवड्यापर्यंत नोंदणी प्रक्रिया चालणार आहे। बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियमांतर्गत आर.टी प्रवेश प्रक्रियेसाठी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर यंदा नवीन शैक्षणिक सत्राकरिता पालकांना हे जे पोर्टल आहे student.maharashtra.gov.in याच्यावरती 25-26 साठी 25% प्रवेश प्रक्रियेला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे। दुर्बल वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ अन्य मंडळाच्या जिल्ह्यात 361 पैकी 136 याच्यामध्ये शाळा जी आहे मॅनेटरीमध्ये आहेत। यंदा आर.टी प्रवेशकरिता 226 शाळांची नोंदणी केली आहे। यामध्ये 2300हून अधिक जागा रिक्त आहेत। अचूक अर्ज भरणं तुम्हाला गरजेचं आहे। पहिला किंवा पूर्व प्राथमिक वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक पालकांनी दिलेल्या कालावधीत आपल्या पाल्याचे अर्ज भरावेत। पालकांनी अर्ज भरताना विचारपूर्वक 10 शाळांची निवड करावी। यापूर्वी आर.टी 25 अंतर्गत बालकांचा शाळेत प्रवेश घेतलेल्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही आहे। ऑनलाईन अर्ज प्रक्रियेनंतर ऑनलाईनचा सोडतीचा दिवस निश्चित केला जाणार आहे। तरी जर तुम्हाला आर.टीमध्ये तुमच्या ॲडमिशन घ्यायची असेल तर 14 ते 27 जानेवारीपर्यंत ही डेडलाईन आहे। त्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। फॉर्म कसा भरायचा आहे ते ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तरीही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।